नमस्कार. परवा देवेंद्र फडणवीसांच्या त्या एका पाळीव पिट्टूने मोहित कंबोजने सुषमा अंधारे यांच्याविषयी ट्विटरवरती एक गैर टिप्पणी केली तेव्हा अतिशय व्यथित होऊन त्या म्हणाल्या होत्या की फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला. त्यांचं ते वाक्य माझ्या मनातून काही केलं जातच नव्हतं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेचा मोठा अपेक्षा भंग करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. वयाच्या अवघ्या 22शीत असताना महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले, अवघे 27 वर्षांचे असताना त्याच नागपूरचे महापौर झालेले, त्यानंतर 1999 पासून सतत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून येणारे, विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय प्रभाव पाडणारे देवेंद्र फडणवीस पुढे राज्याचे दुसरे सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री झाल्यापासून मात्र बदलत गेले. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि प्रभावी वक्ते अशी इमेज त्यांची राज्याचे विरोधी पक्षनेते असताना झालेली होती. विधानसभेत, विधानसभेच्या बाहेर, टीव्हीवरील चर्चांमध्ये त्यांची भाषणं, त्यांची वक्तव्य गाजत होती. त्यांच्यातील आक्रमकपणा, अभ्यासूपणा लोकांना भावत होता. संघ आणि भाजपचे कार्यकर्ते तर त्यांच्यावरती प्रचंड प्रेम करू लागलेले होते. परंतु फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि हे चित्र हळूहळू बदलत गेलं. भाजपची सत्ता कायम राखणं आणि त्या सत्तेमध्ये स्वतःचाच वरचष्मा कायम राहणं यासाठी त्यांनी जे काही प्रकार सुरू केले, गैरप्रकार, त्याने त्यांच्या लोकप्रियतेला सुरुंग लागायला सुरुवात झाली. आपल्याच पक्षातील परंतु आपल्याला डोईजड होऊ शकतील अशा मंडळींचे पंख त्यांनी अतिशय धूर्तपणे कापून टाकले. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे ही त्यांच्या या पंख कापणीची काही प्रमुख उदाहरणं. त्या व्यतिरिक्त ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे मोठे भ्रष्टाचार उघड झाले. परंतु आपले प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसे हे एक नाव वगळता बाकी सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी क्लीन चिट देऊन टाकली. इतक्या मोठ्या संख्येने त्यांनी भ्रष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली की तो एक मोठा विनोद त्या काळामध्ये होऊन बसलेला होता. होलसेल क्लीन चिट वाटप मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला. गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, प्रकाश मेहता, जयप्रकाश रावल, सुभाष देशमुख, रणजित पाटील, बबनराव लोणीकर आदी अनेक मंत्र्यांच्या मोठ्या भ्रष्टाचारांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी क्लीन चिटचं पांघरून घातलं. केवळ इतकंच नाही तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रमुख भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांनी संरक्षण दिलं. अनेक नावं घेता येतील या संदर्भात, परंतु राधेश्याम मोपलवार हे त्यातलं एक प्रमुख नाव. समृद्धी महामार्गावरती तो सुरू झाल्यापासून जे शेकडो अपघात घडलेत, आजही घडत आहेत आणि अनेक लोकांचे बळी जात आहेत, ते सगळे या राधेश्याम मोपलवारांचं कर्तृत्व. त्या महामार्गाची सदोष बांधणी, महामार्गावरती आवश्यक असलेल्या बाबींची त्रुटी किंवा कमतरता आदी अनेक बाबी तिथं रोज अपघात घडवत आहेत, लोकांचे प्राण घेत आहेत. परंतु मोपलवारांच्या मस्तकावर फडणवीसांचा वरदहस्त असल्याने त्यांना कोणीही या बळींसाठी जबाबदार धरणार नाही. फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचाराचं मोठं आगर ठरली. कोणतंही काम न करताच शासकीय तिजोरीतून जनतेचे करोडो रुपये ठेकेदारांनी लाटले. आपल्या विचारसरणीच्या विरोधातील काही सामाजिक विचारवंतांना, सामाजिक कार्यकर्त्यांना अर्बन नक्षली ठरवून केंद्रीय यंत्रणांचा वापर करीत फडणवीसांनी कारागृहामध्ये डांबलं. त्याचवेळी आपल्या विचारसरणीच्या संभाजी भिडेंसारख्या दंगलखोर धर्मांध माणसांना मात्र त्यांनी पूर्ण संरक्षण दिलं. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊन गेलीच नाही. अशा सगळ्या बाबींमुळे महाराष्ट्रातील जी सुजाण जनता विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांच्या पाठीशी उभी राहिली होती ती बऱ्याच प्रमाणात त्यानंतरच्या काळात बाजूला झाली. मुख्यमंत्री पदाची कारकीर्द संपत असताना फडणवीसांनी अन्य पक्षांची जी फोडाफोड केली त्याने महाराष्ट्र आधी अचंबित आणि मग अस्वस्थ झाला. निवडणुकीच्या तोंडावर पूर्वीही पक्षांतरं व्हायची, नाही असं नाही, परंतु ती कमी. फडणवीसांनी या पक्षांतराला होलसेल व्यापक स्वरूप दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षातील अनेक नेते त्यांनी भाजपमध्ये आणले. त्यासाठी त्यांनी ईडीचा गैरवापर केला हे पुढच्या काळामध्ये सिद्धही झालं. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप केले त्याच नेत्यांना फडणवीसांनी आपल्या पक्षात आणून सन्मानित केलं, त्यांना क्लीन चिट मिळवून दिली. यामुळे खुद्द भाजपमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली.
संघ भाजपच्या विचारधारेतून आलेले आपले सहकारी मंत्री किंवा आमदार आपल्या या कृत्यांचा बचाव किंवा समर्थन करणार नाहीत हे फडणवीसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या बचावासाठी आपल्या प्रत्येक कृत्याच्या समर्थनासाठी एक वेगळी शाउटिंग ब्रिगेड निर्माण केली. मूळ भारतीय जनता पार्टीशी काहीही संबंध नसलेल्या अशा इतर पक्षातील काही उथळ मंडळींना त्यांनी भाजपमध्ये आणून मानसन्मान दिला, त्यांचं पुनर्वसन केलं. प्रवीण दरेकर, राम कदम, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि नारायण राणेंची दोन्ही मुलं ही त्यापैकी काही मंडळी. या सगळ्यांचं काम एकच, त्यांनी भाजपचा संघाचा वगैरे काही विचार करायचा नाही, केवळ फडणवीसांसाठी आरडाओरड टीम म्हणून काम करायचं. फडणवीसांवर टीका करणाऱ्यांच्या अंगावर धावून जायचं, अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये त्यांना ट्रोल करायचं. मग शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता असो किंवा सुषमा अंधारे यांच्यासारखी तळागाळातून आपल्या कर्तृत्वानं वर आलेली महिला नेता असो, या सगळ्यांवरती भुंकत राहायचं हेच या टीम फडणवीसचं एकमेव काम. यांच्या जोडीला तो सनद रद्द झालेला वकील सदावर्ते आणि तो सुरुवातीला उल्लेख केलेला मोहित कंबोज यांच्यासारखे अन्य श्वानही आहेतच. फडणवीसांचा वरदहस्त आणि संरक्षण या सगळ्यांना असल्याने महाराष्ट्राला रोज यांची भुंकाभुंक ऐकावी लागते. सुरुवातीला नव्हतं, पण आता मागील काही वर्षात खोटं बोला पण रेटून बोला ही सुद्धा फडणवीसांची रणनीती राहिलेली आहे राजकारणातली. त्यांच्या असत्य कथनाच्या विपर्यासाच्या अनेक बाबी मागील काही काळामध्ये पुढे आल्या, त्यावर अनेकांनी मीम्सही बनवलेले आहेत. झालं इतकंच की देश पातळीवरती ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी सगळा प्रमुख मीडिया आपल्या कडेवर आणि मांडीवर घेऊन बसवला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख माध्यम समूहांवर, मग ते टी व्ही मीडिया असो किंवा प्रिंट, फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये आपला अंकुश आणि प्रभाव निर्माण केला आहे, जो आजही कायम आहे. त्यामुळेच मग मागे पहाटे शपथविधी करून फडणवीसांनी आउटघटकेचं सरकार स्थापन केलं, तेव्हा मास्टर स्ट्रोक म्हणून त्यांच्या त्या कृतीचा माध्यमांनी या गौरव केला. अन्य कोणी राजकीय नेत्याने ज्या गोष्टी केल्यावर माध्यमं टीका करतात, टिप्पणी दोष देतात, त्याच बाबी फडणवीसांनी केल्यावर मात्र या माध्यमांच्या नजरेत ते मास्टर स्ट्रोक ठरतात. असो, आता ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा आणि त्यानंतर आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी फोडण्याचा प्रकार या माध्यमांनी फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक म्हणूनच गौरवला. खरं तर हे फडणवीसांचं अत्यंत खालच्या पातळीचं आणि घृणास्पद राजकारण आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्या सगळ्या राजकारणावरती अतिशय कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं, ऐकलं, वाचलंय. उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीनं विचार केला जाऊ शकला असता, इतके स्पष्ट शब्द सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी वापरले. राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असंही न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं. एकूणच पूर्णपणे अवैध मार्गाने एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आलं हे न्यायालयाने स्पष्ट केलं. आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतची सुरत गुवाहाटी गँग अपात्र ठरण्याचा धोका जवळ आल्यानेच राष्ट्रवादी फोडून अजित पवार गटाला फडणवीसांनी सरकारमध्ये आणलं, हे साधं सरळ गणित आहे. शिंदे अपात्र ठरले तर आम्ही त्यांना विधान परिषदेवरती घेऊन त्यांचं मुख्यमंत्रीपद कायम ठेवू. हे फडणवीसांचे ताजे उद्गार काय दर्शवतात? कोणती वृत्ती आहे? राज्याच्या राजकारणाची इतकी अवनती यापूर्वी कधीही झाली नव्हती, ती फडणवीसांनी केली. न्यायालये काहीही म्हणत, कितीही निर्भत्सना करोत, सत्तेसाठी आम्ही काहीही करू, कोणत्याही थराला जाऊ, कोणतीही तोडफोड करू, हेच फडणवीसांचं सध्या राजकारण आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नातही फडणवीसांनी अतिशय घाणेरडं राजकारण केलं आहे. आपण दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. त्यांनीच दिलेले वकील ती केस हँडल करीत होते. त्यांनीच पुरवलेली माहिती वापरून वकील सुप्रीम कोर्टामध्ये भांडत होते. परंतु न्यायालयाला त्यांचे मुद्दे तर्कहीन वाटले, पटले नाहीत. उद्धव ठाकरेंनी त्यात काही बदल केलेला नव्हता. ना वकील बदलले, ना माहिती बदलली. एकनाथ शिंदे तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या विभागाचे मंत्री होते. त्यांना हे सगळं ठाऊक आहे. तरीही केवळ आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी आणि आपलं अपयश लपवण्यासाठी आता फडणवीस आणि शिंदे उद्धव ठाकरेंना दोष देतात, हे सुजाण मराठ्यांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे. हा विषय सध्या अतिशय संवेदनशील झाल्याने त्यावर आता अधिक भाष्य करत नाही, परंतु तो चिघळवला देवेंद्र फडणवीस यांनीच. पुढे कधीतरी त्याबाबतही सविस्तर खुलासा करूच. अंमली पदार्थांचं महाराष्ट्रात वाढत चाललेलं प्रमाण, वाढते दंगेधोपे, महिलांवरील वाढते अन्याय अत्याचार, हे सगळं गृहमंत्री म्हणूनही फडणवीसांचं अपयश दर्शवतं.
आणि मग त्यावरून कोणी काही टीका टिप्पणी केली की मी ब्राह्मण आहे म्हणून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं असं ते म्हणतात. काय म्हणायचं या कांगाव्याला. तर मुंबईतील आरेचं जंगल वाचावं म्हणून उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची निवड केली. त्यावरून फडणवीसांनी किती थैथयाट केला होता आठवतोय ना. कांजूरची जागा कशी अयोग्य आहे आणि त्यामुळे खर्च किती प्रमाणात वाढेल वगैरे वगैरे. कोणीतरी बोगस जागा मालक उभा करून त्याला सुप्रीम कोर्टापर्यंतही जायला लावले या मंडळींनी. आणि आता तीच कांजूरमार्गची जागा मेट्रोच्या कारशेडसाठी योग्य असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. आता तिथेच कारशेड होते. हे असं फडणवीसांचं घाणेरडं राजकारण आहे. सुषमा अंधारे त्या दिवशी बरोबरच बोलल्या. हा महाराष्ट्र फडणवीसांनी नासवला. खरं आहे ते. केवळ राजकीय नाही तर तुषार भोसलेसारख्या त्या बोगस आचार्याला धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करायला त्या वारकऱ्यांवर पाठवून ते क्षेत्र नासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या सदावर्तेसारख्या उठवळ माणसाला सामाजिक बाबतीत ढवळाढवळ करायला लावून ते सामाजिक क्षेत्र नासवण्याचा प्रयत्न केला. त्या शरद पोंक्षेसारखे लोक आधीपासून सांस्कृतिक क्षेत्र नासवत आहेतच यांच्याच कृपेने. आणि राजकारण नासवण्याचं काम फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे. हल्ली अनेकदा वाटतं असं की हे आता जे फडणवीस दिसतात तेच खरे असावेत. 2014पर्यंत ते जे दिसायचे तो त्यांनी तेव्हा मुखवटा धारण केलेला असावा. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना त्या चांगुलपणाच्या आदर्श अशा मुखवट्याची गरज राहिली नसावी. असो, महाराष्ट्राची इतकी राजकीय सामाजिक सांस्कृतिक अवनती करूनही फडणवीस हे खूप महान नेते असल्याचं अनेकांना वाटत असतं. परंतु खुद्द भाजपच्याच अनेक लोकांचं मात्र आता तसं मत राहिलेलं नाही. खाजगीमध्ये बोलताना ते फडणवीसांच्या सगळ्याच कृतींविषयी अलीकडच्या तीव्र नाराजी आणि संतापही व्यक्त करतात. संघ आणि भाजपच्या शिस्तीचं पालन म्हणून ते जाहीरपणे बोलत नाहीत इतकंच. आपण काय संघ किंवा भाजपचे सदस्य नसल्याने स्पष्टपणे बोलू शकतोच, निदान अजून तरी, नाही का. पुन्हा असो, यूट्यूबवरच्या अन्य अनेक लोकांप्रमाणे मी प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करा असं आवाहन करत नाही. परंतु म्हणून तुम्ही ते करू नये असं नाही. मी विसरतो ते सांगायला कधी कधी. पण प्लीज आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रियाही अवश्य नोंदवा. इथेच थांबू. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.